गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे आता सकाळी उठले, एका बाजूला चहा केला, नंतर भेंडीची भाजी केली आणि आता पोळ्या पण करून घेणार होते. तर आता चहामध्ये आलं घातलं आणि त्यानंतर सगळं पटापट आवरून घेतलं आणि आज लवकरच निघायचं होतं. तर सकाळीच इकडे खूप जास्त मुसळधार असा पाऊस सुरू होता. मग काय पावसातच निघालो आणि लागलो प्रवासाला. तर इतकं छान वातावरण झालेलं होतं ना, आणि बऱ्याच दिवसानंतर एवढा मुसळधार पाऊस इकडे पडत होता. तर आता ना अलर्ट पण सांगितलेलं होतं नाशिकमध्ये की एक 4-5 दिवस चांगलाच पाऊस होणार आहे आणि ढगफुटी वगैरे पण होऊ शकते. त्यामुळे ना सगळ्यांनी काळजी घ्यावी असं. तर बघा इकडे ना खूप छान असं वातावरण झालं होतं आणि सगळं धुकं आणि खाली ढग आलेले होते. खूप पाऊस पडला होता आणि त्यानंतर इकडे लागलो आम्ही गावाकडे. तर इकडे अजिबात पाऊस नव्हता, फक्त वातावरण झालेलं होतं, पण पाऊस मात्र अजिबात नव्हता. आणि इकडे या सुंदर अशा वातावरणासोबतच आम्ही गावी पोहोचणार होतो, पण त्याआधी एक नवलच झालं. आहोंनी मला न मागताच गजरा घेऊन दिला आणि तोही मोगऱ्याचा. म्हटलं अरे वा. मग काय मी मस्त लगेच केसात लावून घेतला आणि मला ना मोगऱ्याचा फुलांचा गजरा खूप जास्त आवडतो आणि त्याचा सुगंधही आवडतो. आणि आजचं टार्गेट माझं होतं ना की घरी पोहोचल्यानंतर तर निघून गेले ऑफिसला आणि त्यानंतर माझं जे घर आहे ना रेंटने दिलेलं, तर त्याचे जे 2 रूम आहेत तिकडे सामान आहे माझा थोडा, तर मग त्यातनंच मला काही वस्तू घरी न्यायच्या होत्या. आणि इकडे आता सगळं आल्या आल्या मी काढून बसले होते. तर मुलांनी केलेल्या पेंटिंग्स आणि जुन्या सगळ्या आठवणी माझ्या इकडे जागी झालेल्या होत्या. तर तुम्हाला सांगते, दीदीला आधीपासूनच ड्रॉ वगैरे स्केच करायची खूप अशी सवय आहे आणि तिच्या बहिणी आल्या मावशीच्या मुली की त्यावेळेस ना ती करत बसायची सुट्ट्यांमध्ये. तर तेही मला मिळालं आणि त्यानंतर हे आईने दिलेले वेल्वेटचे ब्लाऊज, तर हे ब्लाऊज ना तेव्हा खूप जास्त ट्रेंडमध्ये होते आणि त्यामुळे ना तर आमच्यासाठी पण असे ब्लाऊज आईने घेतलेले होते आणि आम्ही आधी घालायचो पण ते. मग ते आईने नंतर मला देऊन टाकले होते की तुला कामी येतील असं. पण आता मला नाही वाटत हे ब्लाऊज मला येतील. मी थोडीशी म्हणजे तब्येत झाली माझी आणि हे ब्लाऊज झाले छोटे. पण म्हटलं असू द्यावं आपल्याजवळ. त्यानंतर आईची एक साडी पण मी आणली होती. आता 1-2 वर्ष झाले, पण ती इकडेच होती गावी. तर म्हटलं ती पण आता सोबत घेऊन जावी. आणि कुठे पण जायचं म्हटलं ना तर आईला ही साडी खूप जास्त आवडायची. आई नेहमी ही साडी घालत असायची आणि म्हटलं आता सोबत घेऊन जावी आणि एखाद्या दिवशी आपण तिला नेसून बघावी म्हटलं. म्हणून मग आता ती पण मी सोबत घेतली, कॉटनची साडी आणि कलर पण खूप छान आहे. तर म्हटलं आपण आता घेऊन जाऊ सोबत. मग त्यासाठी मी ती पण आता सोबत घेतली आणि जेव्हा कधी नेसेल ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता ना अशी कळून येत नाही तिकडे अंधार आहे म्हणून रूममध्ये, पण कलर खूप सुंदर आहे तिचा, साबोली कलर आहे आणि काठ पण खूप छान आहेत तिचे. तर मला आधीपासूनच ती आईच्या अंगावर खूप आवडायची आणि मला आई त्या साडीत ना खूप सुंदर वाटायची. म्हणून म्हटलं चला घेऊन जाऊया. आणि एक आईची आठवण म्हणून ती एक साडी मी वडिलांकडनं मागून घेतली होती आणि आता ती माझ्याकडेच आहे. तर म्हटलं चला ती पण मला मिळाली, ती पण घेतली सोबत. आणि त्यानंतर दीदीची एक छोटी पर्स मला मिळाली. तर अगदी लहान होती, 5वी-6वीला असेल तेव्हाची. आणि तिला सवय होती, जसं तिला कळायला लागलं ना की ती माझ्यासाठी ग्रीटिंग्स वगैरे पण बनवायची. तर ते पण तिने म्हणजे मी जपून ठेवले. तिने बनवलेलं पहिलं ग्रीटिंग मला जे दिलं होतं. आणि इकडे ते फिरायला गेले होते ना कोल्हापूरला, तर त्यावेळेचे त्यांचे लहानपणीचे फोटो आहेत. तर तिच्या काकाच्या मुली, ती आणि आई बाबा असे ते फोटो मी जपून ठेवलेत. तर आणि इकडे आता तुम्हाला दाखवते. तर पूर्वी ना साखरपुड्यात आपण वस्तू देतो ना, तर त्यावेळेस मला ही पर्स मिळाली होती आणि त्यासोबत बरंच असं कॉस्मेटिक वगैरे पण दिलं होतं. म्हणजे आहोच्या घरच्यांनी सगळ्यांनी मला. तर ती पर्स सुद्धा मी अजून पण जपून ठेवलेली आहे. आता पाहिजे तेवढी काही ती खास नाहीये किंवा वापरण्यासारखी पण नाहीये, पण माझ्या साखरपुड्याची पर्स आहे म्हणून मग मी ती जपून ठेवलेली आहे. आणि तिचा बेल्ट पण एक साईडने तुटलाय थोडासा. पण त्यावेळेस ना ती खूप म्हणजे चालायची तशा पर्स आणि आताही मी बघितलं आहे की वापरतात. पण आता ती ना खूप असं म्हणजे खराब झाली, त्याच्यामुळे मग जास्त काही मी तिला वापरत वगैरे नाही, ठेवूनच दिलेली. तर अशा ना पूर्वी अशा वस्तू द्यायच्या साखरपुड्यात आणि त्यावेळेस मला ही पर्स मिळाली होती. तर मुलांना जसं कळायला लागलं होतं ना, तर तसं ते मला ना ग्रीटिंग्स वगैरे द्यायचे, तर ते पण मी जपून ठेवलेत. आणि थोडंसं ते लिहायलाच लागले होते किंवा मग असं थोडं त्यांना इंग्लिश यायला लागलं होतं त्यावेळेच्या हे ग्रीटिंग आहेत. आणि दीदीचं बघून राज पण मला ग्रीटिंग्स वगैरे करून द्यायचा. म्हणजे वाढदिवस असला किंवा मग मदर्स डे असला त्यावेळेस ते करायचे आणि मला द्यायचे. तर ते सगळे ग्रीटिंग्स मी जपून ठेवलेले आहेत. आणि इकडे बघा, तर हे राजने केलंय आणि दीदीने पण अगदी छोटंसं असं छान केलेलं होतं. तर खूप छान वाटतं मुलांच्या ह्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी जपून ठेवायला. तर मला सवय होती कुठलीही गोष्ट मला दिली ना त्यांनी, ती मला ती जपून ठेवायची आणि ती व्यवस्थित आता मला जेव्हा पण मिळते ना तर खूप छान वाटतं, मनाला असं समाधान वाटतं. तर इकडे बघा, त्यांच्या कल्पना शक्तीच्या आधारावर त्यांनी स्वतःच हे बनवलेले असायचे, त्यांना जसं चांगलं वाटायचं तसं.
आणि मी नेहमी आईला बोलत असते की जुन्या वस्तू त्या जपून ठेवतात, पण आता समजतं की त्यामागे बऱ्याच अशा आठवणी असतात आपल्या, म्हणून काही गोष्टी आपण स्वतःच जपून ठेवतो. इकडे ना अजून एक वस्तू मला सापडली. तर त्यामध्ये की नाही एक यादी होती, आणि ती यादी कसली होती, तर माझ्या लग्नाच्या वेळेस आईने, म्हणजे लग्नानंतर जो आपण सासरी येतो आणि तेव्हा सत्यनारायणाची पूजा वगैरे केली जाते ना, तर ती यादी होती. आणि ह्याच यादीला दिलं होतं सगळी पूजा आणण्यासाठी, आणि पप्पा घेऊन आले होते. मग तर ही यादी पण आईने जपून ठेवली होती, आणि ती नंतर माझ्याकडे आली, आणि मी पण मग ती जपूनच ठेवलेली की सत्यनारायणाच्या पूजेची यादी म्हणून. तर आई बोलल्या होत्या की आपल्याला विसरायला होतं, मग ह्या गोष्टी आपण जपून ठेवायच्या. तर मग जेव्हा पण मी घर वगैरे आवरायची ना, तर ती यादी रॅकवर ठेवलेली असायची, आणि ती मी मग आता व्यवस्थित ठेवली होती, आणि अजूनही ती माझ्याकडे आहे. त्यानंतर इकडे हे दीदीने काढलेला मस्त गणपती बाप्पा, तो पण मला कपाटात मिळाला, तोही मी व्यवस्थित ठेवला होता. आणि परत मला ग्रीटिंग मिळालंय, दीदीचं आहे म्हणजे श्रद्धाचं, आणि ती असेल दुसरी तिसरीला असेल तेव्हाच आहे. तर हे मदर्स डेला दिलं तिने मला, तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान असं ड्रॉइंग केलं आहे, आणि इकडे तिच्या वयाच्या मानाने तिने केलं आहे बरं का. अजून एक मिळालं आहे, नाव पण टाकलं तिने, माझे नाव श्रद्धा राहुल चव्हाण. त्यानंतर दिवा काढला आहे, आणि इकडे हॅपी मदर्स डे. इकडे पण बघा दिवा काढला आहे, आणि इकडे हे काय लिहिलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवते. खरं तर हे वाचूनच मला हसायला आलं. हॅपी मदर डेला आईला तिचे मूल भेट देतात. आई आपल्याला खूप प्रेमळ आहे, एवढे माझे आईबद्दल 2 शब्द झाले आहे बोलून. धन्यवाद. पहिलं ग्रीटिंग होतं हे, ड्रॉइंग करायची आणि मला द्यायची मदर्स डेला, नंतर मग वाढदिवसाला. इकडे हा ड्रेसिंग पण आवरून घ्यायचं होतं मला, आणि ते सगळं आवरून घेतलं. एक्सपायर झालेल्या वस्तू मी टाकून दिल्या आणि मोकळं करून घेतलं. त्यानंतर अजून काही गोष्टी मला मिळाल्या होत्या, त्यात मला एक चिठ्ठी पण मिळाली, आणि ती चिठ्ठी होती वडिलांची. तर झालं असं होतं ना की मी 10वीला होते, आणि मला माझं LC हवं होतं शाळेतनं. तर त्यावेळेस मला जे क्लर्क सर होते त्यांनी सांगितलं की तू अर्ज लिहून आण, आणि मला अर्जच लिहिता येत नव्हता. मग काय, तशीच घरी गेले, पण त्याआधी शिपायांना भेटले, तर शिपाई मला म्हटले की तुला साधा अर्ज लिहिता येत नाही. मला खूप वाईट वाटलं की अरे आपल्याला साधा अर्ज लिहिता येत नाही. मग वडिलांनी मला लिहून दिला होता अर्ज, पण ते बोलले की आपल्याला अर्ज लिहिता आला पाहिजे बेटा, आणि हे मी तुला आता शेवटचंच लिहून देणार आहे, याच्यानंतर अर्ज तूच लिहायचे तुझे. मग काय ती चिठ्ठी मी अजूनही सांभाळून ठेवलेली. आता मी 2000 साली 10वीला होते, आणि आता 25 वर्ष झाले ती चिठ्ठी आहे माझ्याकडे अर्जाची, आणि मला कधीच पुढे अडचण पण पडली नाही. तर अशा काही गोष्टी असतात. आणि आता इकडे बघा, हे पण ना माझ्या बहिणीच्या मुलीने काढलं होतं हे चित्र, आणि बरीच वर्ष झाली त्यालाही, 4-5 वर्ष झालीत म्हणजे, पण ते आता खराब झालंय. तर ते तुम्हाला दाखवते. आणि खूप छान काढलं होतं, मला खूप आवडायचं ते तिने काढलेलं ते स्केच. त्यानंतर बाहेर एक कैरी पडलेली होती आंब्याची, आणि ती कैरी असं वाटलं मला, म्हटलं चिवड्यात वगैरे घालूया, पण कापल्यानंतर लक्षात आलं की इतकं गोड आंबा होता ना, तो खूप छान असा गोड होता. आणि मग काही मी तो आंबा म्हणूनच खाल्ला. मग म्हटलं चला थोडासा चिवडा आपण आता त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून करूया म्हटलं, कारण तिकडे आवरून ना मला भूक पण लागली होती थोडीशी. तर मग इकडे आता चिवडा घेतलाय, आणि त्यामध्ये हळद मीठ, त्यानंतर टोमॅटो कांदा हे सगळं घालणार आहे, आणि थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार, आणि मस्त असा चिवडा तयार करून घेणार आहेत. त्यानंतर म्हटलं संध्याकाळी थोडासा चहा घेता येईल. तर इकडे आता तयार करून घेतला, आणि चिवडा कसा झालाय तोही तुम्हाला सांगते. खूप काही त्याच्यात टाकलेलं, आणि मला तर खरं कैरी टाकून खायचा होता, पण म्हटलं आता आंबाच आपल्याला मिळालाय मस्त, आणि झाडावरून पडलेला, म्हणजे आंबा ताजा इतका छान आणि गोड होता ना, काय सांगू तुम्हाला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.